विनंती केली, हे देवा खंडेराया या मानवाच्या उद्धारासाठी या पृथ्वीवर थांबावं. मग देवानं काय सांगितले दादा? देवानं काय सांगितलं? माझी एखादी मूर्ती तयार करा. मूर्ती कशाची बनवली दादा? नाही बनवली लाकडाची, नाही बनवली दगडाची, नाही बनवली सोन्याची, नाही बनवली चांदीची, त्यावेळेला मातीची मूर्ती तयार केली. मातीची मोठी कुल हे बनवली दादा. कर्नाटक राज्यामध्ये भालकी तालुका बिदर जिल्ह्यामध्ये खानापूर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी या देवाची मातीची मूर्ती तयार झाली. म्हणून त्याला कोणी मुलगाने मल्हारी कोणी म्हणलं, कर्नाटक्या मल्हारी म्हणू लागलं. पण देवाचं मंदिर हे रे मेना. देवाला भक्त भेटाना. मग देव महाराष्ट्रात कसा आला? देवा भक्तीचा जपून केला, भक्त घरी गेला, भक्त घरी गेला, भक्त घरी गेला, भक्त घरी गेला. याने ठाण मांडले, याने ठाण मांडले, याने ठाण मांडले. देव भक्तीचा भुकेला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये आला. पालाई नावाची गवळण सेवा करत होती. तिच्या भक्तीला पाहून तो पालपेंबरी मध्ये गेला. हा, तिला वरदान दिलं. वर्षाच्या वर्षाला तुला वरमाई करील आणि त्या नगरीमध्ये तुझं लग्न लागेल. म्हणून देवाचा पोशी पुनवायच्या बास झाला. लग्न लागत त्या पालपेंबरीला मग देवाला पुढे कोण भेटलं दादा? पुढे भेटले होळकर राव मनामध्ये भाव उघडावे डोळा, उघडावे डोळा, उघडावे डोळा, उघडावे डोळा. 12,000 घोडा, 12,000 घोडा, 12,000 घोडा. देवाला होळकरराव भेटले. त्यांच्या मनातला भाव पाहिला. 12,000 घोडे आणि सारथी तयार केले. मग त्या घोड्याचं काय केलं देवानं? हो ना घोड्यावर स्वार गळा भंडारी, चाले मल्हारी, चाले मल्हारी, चाले मल्हारी, चाले मल्हारी. देव येऊन उतरले, देव येऊन उतरले, देव येऊन उतरले. घोड्यावरती स्वार झाले. गळ्यामध्ये भंडारी घातली आणि देवत्या गड जेजुरीवरतीवर उतरले महाराज. जेजूला देव आले. त्यांनी वेळ काम होतं, काही पाहिलं होतं का नाही? मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपा षष्ठीच्या दिवशी तारीख 2 रविवारी तारीख 2 रविवारी याने लिंग स्थापले त्या कडे पठारावर. कडे पठारावर किती लिंग स्थापन झाले दादा? 2 लिंग शेजारी संवादाच्या वरी. आणि 3रं लिंग भानूच्या भानू काही नांदे संडलपुरी.
शेजारी बंद करे आता